महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं. कोणत्याही प्रदेशाध्यक्षांसह कुणी दाखवावं. 1 तासात फोनवर बोलून दाखवावं. जय महाराष्ट्र. आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना असं आवाहन केलंय की तुम्ही 1 तासाच्या आत राहुल गांधी यांना भेट घेऊन दाखवावी किंवा तुम्हाला राहुल गांधींसोबत फोनवर बोलून तरी दाखवा. आता हा काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी काय करावं. पण मी एवढंच म्हणतो की आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार म्हणून आज पहिल्याच पावसामध्ये मुंबईमधील भुयारी मेट्रोची फार दुरावस्था झालेली आहे याच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारून दाखवावा किंवा बेळगाममध्ये जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यातील ते 4 दहशतवादी कुठे याच्याविषयीचा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांना विचारून दाखवावा किंवा महाराष्ट्रामध्ये आज जो काही एक गुन्हेगारी मोकाट सुटलेली आहे, ज्या पद्धतीने कत्लेआम होत आहेत याविषयीचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारून दाखवावा. तर तुम्ही ते कधीही विचारणार नाही. काय झालंय, सत्यजित तांबे हे आता आमदार कवी आणि मोटिवेशनल स्पीकर जास्त वाटतात. म्हणजे हाही चांगला तोही चांगला असं होत नसतं. एकीकडे तुम्ही काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करतायत आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की नाही माझं काँग्रेस पक्षावर आजही प्रेम आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की सत्यजित तांबे आमदार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस सत्यजित तांबेंचं कौतुक करतात, सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात, पण सत्यजित तांबे स्वतःला अपक्ष म्हणून घेतात. हे लोकांना वेड्यात काढणं बंद करा. तुम्हाला फक्त तुमची आमदारकी प्रिय आहे, लोकांचे प्रश्न तुम्ही मांडत नाही. आज पहिल्याच पावसामध्ये अनेक ठिकाणी दुर्दशा झालेली आहे. पूर्णपणे टाउन प्लॅनिंग फेल गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोकाट वाढलेली आहे. पण याविषयी तुम्ही एकदाही विधानसभेमध्ये कुठलाही प्रश्न विचारलेला नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं सत्यजित तांबे यांनी या बाकीच्या व्हिडिओज वगैरे करण्यापेक्षा आपल्याकडे जी आमदारकी आहे त्या आमदारकीचा योग्य वापर करून नागरिकांचे प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केले तर जास्त चांगलं होईल. जय महाराष्ट्र.